चला बक्षीस समारंभ पार पाडतोय आपण या स्पर्धेमध्ये। हे दोन संघ चला दोन्ही टीम आपण या समोर उभे राहा आणि मी विनंती करेल दोन्ही टीम आपण कॅप रिमूव्ह करा, गॉगल रिमूव्ह करा। जो आपला ज्याच्या नावाने स्पर्धा होती, ज्याच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा, त्याच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहिली। रुपेश दळवी याला आपण 2 मिनिटं उभा राहून श्रद्धांजली व्हाव्या आणि आपण ही स्पर्धा त्याच्या नावासाठी ठेवली होती। तो नाहीये, एक चांगला फलंदाज म्हणून या संघामध्ये तो नेहमी असायचा पिंपळेश्वर संघामध्ये आणि तो आज नाहीये, परंतु मुलांनी त्याच्या नावाची स्पर्धा भरवली। त्यासाठी आपण दोन मिनिटं कॅप आणि गॉगल रिमूव्ह करा, आपण 2 मिनिटं श्रद्धांजली व्हाव्या। सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं उभे राहा, सराव थांबवा। सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं शांत उभे राहा। ओम शांती। तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय निलेश मालप यांच्याकडून, यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतोय। फायनल मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ज्याने सामना घेऊन गेला संघाचा कर्णधार प्रशांत 11 संघाचा कर्णधार दर्शन ठरला या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। अफलातून बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आहे आजच्या दिवसामध्ये। चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि अंतिम सामना खेळत असताना कुठलाही दडपण त्याने बाळगलं नाही आणि असं वाटलं शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना घेऊन गेला आणि सामना विजयी करून दिला संघाला। जी जिम्मेदारी त्याची होती कर्णधार पदाची त्याने ती पार पाडली आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। या स्पर्धेमध्ये एक वेगळं पारितोषिक ठेवलं होतं म्हणजे प्रशांत जो मात्र आपल्यामध्ये तो रुपेश दळवी जो मात्र नाहीये। रुपेश दळवी तो बॅट्समन होता आणि असं पारितोषिक ठेवलं होतं की एका इनिंग मध्ये जास्त धावा जो खेळाडू करेल त्याच्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आपण देतोय। रुपेश दळवी जो बॅट्समन होता आणि एका इनिंग मध्ये जास्ती धावा ज्या मात्र बनवल्या होत्या, प्रवीण गुरव हा खेळाडू ज्याने जास्ती धावा एका इनिंग मध्ये बनवल्या होत्या तो नाहीये। प्रवीण गुरव त्याच्या बिहाफ मध्ये प्रवीण गुरव या खेळाडूने जास्ती धावा एका इनिंग मध्ये केल्या होत्या आणि त्याच्या बिहाफ मध्ये याला हा पुरस्कार एक वेगळा पुरस्कार ठेवला होता। तसेच या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेयर या स्पर्धेमध्ये अक्षरशः कमी वयाचा खेळाडू आणि प्रभावित गोलंदाजी त्याने केली आहे। मी विनंती करेल मोहित दळवी रुपेशचे बंधू आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय। संघ आहे प्रशांत 11 आणि खेळाडू आहे तन्मय इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट। कमी वयामध्ये बॉलवरती बोट फिरवणे आणि बॉल वळवणं ही क्षमता या कमी वयामध्ये या खेळाडूला दिली आहे आणि त्याला हा पुरस्कार दिला जातोय आपल्या रुपेश दळवी यांचे बंधू यांच्या शुभ हस्ते। वेल बोल तन्मय, पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मी विनंती करेल राजूभाई यांच्या शुभ हस्ते, राजू जाधव यांच्या शुभ हस्ते। संघ आहे प्रशांत 11 आणि खेळाडू आहे प्रशांतच खेळाडू आहे त्याला दिला जातोय हा पुरस्कार। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय राजू जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार मी विनंती करेल बिपिन कोकाटे यांच्या शुभ हस्ते। उत्कृष्ट फलंदाज आजचा दिवस अक्षरशः गाजवला।
तर बॅटिंग प्राइज उत्कृष्ट फलंदाज संघ आहे LICC आणि खेळाडू आहे प्रशांत कल्पेश आहे उत्कृष्ट फलंदाज। हा पुरस्कार आज कल्पेशने चांगली बॅटिंग केली आणि त्याला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल सूरज सिंग आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल। आजचा दिवस अक्षरशः गाजवला आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये अचूक टप्प्यावरती आणि महत्त्वाच्या विकेट काढल्या संघ आहे LICC आणि खेळाडू आहे कार्तिक। हा ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। आज दोन्ही बंधूने मात्र आजचा दिवस गाजवला कल्पेश देखील आणि कार्तिक देखील आज घरी दोघांच्याही घरी आज आनंदी वातावरण असेल कारण ही स्पर्धा गाजवली या दोन्ही खेळाडूंनी। या स्पर्धेतील उपविजेता हा पुरस्कार आपण देतोय। उपविजेता या स्पर्धेतील सेकंड प्राइज 17,777 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रुपेश दळवी यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आणि उपविजेता संघ ठरलाय LICC हा संघ या स्पर्धेतील उपविजेता। मी विनंती करेल राजू गायकवाड आणि बिपिन कोकटे यांच्या शुभ हस्ते यावरती कॅप्टन या बाकी खाली थांबतील कॅप्टन असेल आणि बाकी खाली उभे राहतील। उपविजेता 17,777 आणि आकर्षक रुपेश दळवी ट्रॉफी अर्थातच रुपेश दळवी यांना टकल्या या नावाने देखील संबोधलं जायचं आणि त्याच्याच नावाने ही ट्रॉफी आपण पाहतोय। द्वितीय क्रमांक उपविजेता 17,777 आकर्षक ट्रॉफी। उपविजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय LICC हा संघ या स्पर्धेतील उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी आकर्षक ट्रॉफी। या स्पर्धेतील मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट नाव सांगू शकाल का कोण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? मी विनंती करेल निखिल गुप्ता या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार। संघ आहे प्रशांत 11 आणि संघाचा त्या कर्णधार दर्शन ठरला या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीराचा हकदार। अफलातून कामगिरी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी देखील आणि फलंदाजी देखील त्याची पाहायला मिळाली। शांत संयमी फलंदाजी त्याने केली आणि ज्या सामना पराभूत होत असत तो सामना त्याने जिंकून दिला आणि हा मालिकावीराचा हकदार तो मात्र ठरलाय। शेवटचं पारितोषिक प्रथम क्रमांक या स्पर्धेतील पिंपळेश्वर मित्रमंडळ आयोजित कैलासवासी रुपेश दळवी यांच्या स्मरणार्थ हा चषक आपण प्रथम क्रमांकाचा चषक व्यासपीठावरती त्याची आत्य देखील आहे भाऊ देखील आहे यांच्या आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण हा प्रथम क्रमांक प्रशांत 11 या स्पर्धेतील विजेता ठरलाय। 22,222 कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी। या कॅप्टन वरती या आणि बाकीचे खेळाडू खाली असतील। कॅप्टन या प्रशांत संघाचे संघ मालक प्रशांत आपण यावरती प्रथम क्रमांक विजेता या स्पर्धेचा रुपेश दळवी ट्रॉफी 2024 पर्व पहिले आणि पहिल्या पर्वाचा विजेता पिंपळेश्वर मित्रमंडळाची ही आकर्षक अशी स्पर्धा 5 मेला प्रारंभ झाला आणि 12 मेला ही स्पर्धा मात्र संपुष्टात आली आहे आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय प्रशांत 11 हा संघ। वेल प्लेड प्रशांत 11 खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी।
आणि मी देखील आभार व्यक्त करतो आकाश आणि जयेश भोसले सरांचं की मला संधी या समालोचन करण्याची मिळाली आणि आयोजकांचा देखील आभार व्यक्त करतो मला समालोचन करण्यासाठी आजच्या दिवसासाठी संधी मिळाली मी आपला आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद.